हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे 26 जानेवारी, आपल्या भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आणि स्वराची मम्मा अगोदरच कॉलेजमध्ये गेली आहे ध्वजारोहणसाठी आणि आपण आता स्वराला घेऊन जाणार आहोत मम्माच्या कॉलेजमध्ये ध्वजारोहण पाहण्यासाठी। कुठे चालली ग? बोल चालली मम्माच्या कॉलेजला चालली। कोणता ड्रेस घातलाय बघू दे। कुठे चालली? बोल चालली। हे बघ तिथे बँड लावले, बँड नाचायचं तुला? नको नको नको, चल चला पट 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 इकडे उजव्या साईड चला। आम्ही अंदाजे 8:30 ते 9 वाजता स्वराच्या आईच्या कॉलेजमध्ये पोहोचलो होतो। हे इंद्रायणी कॉलेज आहे जे की तळेगाव दाभाडेमध्ये लोकेटेड आहे। ध्वजारोहणाचा कार्यक्रम अगोदरच झालेला होता, सो मी स्वराला स्वराच्या आईजवळ घेऊन गेलो। थोड्या वेळाने मग आपल्या ध्वजाला मानवंदना देऊन आम्ही आजूबाजूचा इतर परिसर एक्सप्लोर केला। या इंद्रायणी कॉलेजवर आपण अगोदरच एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे मित्रांनो, आणि जर तुम्हाला या कॉलेजविषयी अधिक माहिती हवी असेल तर आपला जो व्हिडिओ आहे इंद्रायणी कॉलेजवर तो चेक करा। हे बावळट मूर्ख, तिथे राहिली बाहेर। चला, ध्वजारोहण झाल्यानंतर आम्हाला जाधववाडी डॅमला जायचं होतं, जे की तळेगावपासून अगदी 10 किलोमीटर अंतरावर आहे। तळेगाव चाकण रोड आहे आणि लेफ्ट साईडला इंदुरी गाव आहे। आपल्याला इंदुरी गावातून पुढे जायचंय, सो आपण लेफ्ट साईडला वळणार आहोत। तुम्हाला ही नदी लागते, इंद्रायणी नदी, आणि नदीच्या कडेवरती एक किल्ला आहे आणि तिथे तळजाई मातीचं मंदिर आहे। आता आपण गावातून जाणार आहोत। हे इंदोरी गाव आहे। लेफ्ट साईडला किल्ल्याची एंट्रन्स आहे, जिथून मंदिराचं प्रवेशद्वार आहे। आपल्याला पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचं आहे। आपला रस्ता आहे मित्रांनो, हा मेन रोड आहे इंदोरीचा, इकडून इकडे जायचं आपल्याला। हा रस्ता गावातून येतोय आणि इकडे आपल्याला सरळ जायचंय। कंटिन्यू फॉर 1.5 किलोमीटर्स। उजव्या साईडला डॅम आहे आणि तिथून डॅमचा व्ह्यू तुम्ही घेऊ शकता। हेच ते हॉटेल आहे जिथे कॅम्पिंग वगैरे सगळंच आहे। Your destination is on the right. तर फायनली मित्रांनो 10 ते 15 मिनिटे प्रवास केल्यानंतर तळेगावपासून आपण एक 15 मिनिटानंतर निसर्ग हॉटेलला पोहोचलेलो आहोत। हे जे निसर्ग हॉटेल आहे ते जांभळवाडी लेक जे आहे त्याच्या साईडला आहे आणि या हॉटेलमधून तुम्हाला लेकचा पूर्ण व्ह्यू मिळतो। या हॉटेलला मुबलक अशी पार्किंग सुविधा सुद्धा अवेलेबल आहे, त्याचसोबत वॉशरूम्स आहेत आणि लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज येथे तयार केलेल्या आहेत। हे असं काही हॉटेल आहे मित्रांनो, आणि याच्याच पुढे अगदी छोटंसं असं लॉन एरिया आहे। त्याच्याच बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत। हे रिसॉर्ट जे आहे किंवा जे हे हॉटेल आहे ते अंडर कन्स्ट्रक्शन्स आहे, सो इथे भरपूर काही काम चालू आहे आणि नक्कीच पूर्ण काम झाल्यानंतर हे खूप छान दिसेल। याच प्ले एरियाच्या मागे असे काही 4 तुम्हाला टेंट्स दिसतील जे की कॅम्पिंगसाठी केलेले आहेत। आणखीन इथे कॅम्पिंग सुरू झालेली नाही आहे, पण इन फ्युचर ते कॅम्पिंग सुरू करणार आहेत। सो आम्ही स्वराला इथे घेऊन आलो आणि ती मग थोड्या वेळ खेळत बसली।
इथं बस इथे ह्याच्यावर हे गोल गोल फिरते ह्याच्यावर बस. सरळ गाडी लागली. करू करू तुला करू. नाही पडत. तुम्ही जर अशाच प्लेसेसच्या शोधात असाल जिथे की तुमच्या फॅमिलीला घेऊन जाऊ शकता, लेक साईड तुम्हाला व्ह्यू पण भेटेल आणि लहान मुलांसाठी प्ले एरिया पण असेल, तर हे जे प्लेस आहे जाधववाडी डॅम ते एकदम परफेक्ट आहे आणि तुम्ही पण येथे जाऊ शकता. याच किड्स प्ले एरियाच्या अगदी समोर आय लव्ह जाधववाडी डॅम असा काही एक देखावा तयार केलेला आहे जिथे तुम्ही छान छान असे फोटोज काढू शकता. सो आम्ही पण येथे खूप सारे फोटोज काढले आणि नंतर मग हॉटेलमधून लेकमध्ये जाण्यासाठी, लेकच्या साईडला जाण्यासाठी तुम्हाला एक प्रायव्हेट रस्ता आहे, तिथून तुम्ही लेकच्या जवळ जाऊ शकता आणि तिथे जाऊन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज वगैरे काढू शकता. सो आम्ही पण तिथे गेलो आणि मग खूप सारे फोटोज काढले. लेकजवळ फोटो काढल्यानंतर मग परत आम्ही प्ले एरियाकडे आलो आणि मग थोड्या वेळ खेळल्यानंतर आम्ही परत घराच्या दिशेने निघालो. आय होप तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.